आणि यानंतर बातमीपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातल्या एका भेटीची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत असं समजतंय। देवेंद्र फडणवीस हे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय राज ठाकरेंच्या निवासस्थानाजवळची। मुख्यमंत्री फडणवीस हे राज ठाकरेंना भेटतात। आगामी निवडणुकींचा मुद्दा निषेध याच्यात असू शकतो। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आगामी निवडणुकांचा जो मुद्दा आहे त्याबाबतच भेट म्हणायची का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खरं तर भेटीला आलेले आहेत। आताच ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले आहेत। आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल। आपण जर बघितलं असेल तर मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर विधानसभा निवडणूक जी आहे ती मनसे स्वबळावर लढली, मात्र मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही। खरं तर विधानसभा निवडणुकीत मनसेला भाजपनं साथ दिलीच होती, मात्र काही जागांमुळे मनसे एकटे लढली आणि आता आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत, इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप एकत्र येणार का, मनसे महायुतीमध्ये येणार का याची चर्चा रंगली होती। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत आणि आता या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या फडणवीस इथे पोहोचलेत, भाजपचे आणखी कुठले नेते येणार आहेत का, किंवा मनसेचे आणखी कुठले नेते या भेटी दरम्यान तिथे असतील का? रिद्धी, सध्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच एकटे आलेले आहेत आणि राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी आहेत, त्यांची भेट घेत आहेत। अर्थातच ही भेट नेमकी कशासाठी आहे हे समजू शकलेलं नसलं तरी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि याचमुळे आपण जर बघितलं असेल तर बऱ्याचदा राज ठाकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीस येऊन गेलेले आहेत। याआधी गणेशोत्सवाला देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झाली होती की मनसे भाजप सोबत येणार का, महायुती सोबत येणार का। लोकसभेत मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला भाजप साथ देणार का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे आणि यावेळी भाजपला मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवायचा आणि मुंबईत आपली सत्ता आणायची आणि यामुळे कुठेतरी मनसे सोबत असणं हे भाजपसाठी तितकंच महत्वाचं आहे आणि याचमुळे भाजपचे प्रमुख नेते, मग काही दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतलेली भेट असेल, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वी घेतलेली भेट असेल, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट असेल, मोहित कंबोज यांनी घेतलेली भेट असेल, प्रसाद लाड यांनी घेतलेली भेट असेल आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच राजकीय समीकरण काय असतील ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात याचं चित्र काही दिवसात स्पष्ट होईल। मात्र कुठेतरी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाला हादरा देण्यासाठी भाजप एक वेगळी रणनीती आखते आणि मनसेला सोबत घेण्याचा एक भाजपचा विचार देखील सुरू आहे। जी निश्चित। सुशांत, या सगळ्या संदर्भात जसं आपण म्हणतोय अगदी अंदाज वर्तवत असलो तरी सुद्धा जर मनसे महायुती सोबत येत असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो महायुतीला? अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये असेल मनसेची ताकद, त्यानंतर मुंबईमध्ये असलेली मनसेची ताकद, याचा फायदा निश्चितच महायुतीला होऊ शकतो। कारण आपण पाहिलं असेल तर मुंबईत मनसेची ताकद आहे। मनसेचे काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये नगरसेवक होते आणि एक मराठी मतं जी आहेत ती मनसेकडे आहेत। अर्थातच जर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल आणि उद्धव ठाकरेंची अनेक वर्ष ज्या मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे तिकडे जर हादरा द्यायचा असेल तर मनसे सारखा एक मराठी मतांचं नेतृत्व करणारा पक्ष आणि या विचारसरणी हिंदुत्वाची आहे हे पक्ष जर महायुतीमध्ये आले आणि अर्थातच त्याची मदत जी आहे ती सर्वाधिक भाजपलाच होणार आहे। कारण भाजपचं 2017 साली जे अपुरं राहिलेलं स्वप्न होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणायचं, यावेळी हे पूर्ण होऊ शकतं कारण राज्यात महायुतीचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि त्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हटली जाते ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची। कारण या निवडणुकीकडे सगळ्या राजकीय पक्षांचं
लक्ष असतं. मात्र गेली अनेक वर्ष या महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि याच वर्चस्वाला कुठेतरी धक्का देण्याची रणनीती भाजप असते आणि त्याचमुळे मनसेची साथ आता जी. भाजप घेणार का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चित आणि त्याच्यामुळे आता खरं तर ठाकरेंना शह देण्यासाठी म्हणून महायुती मनसे अशा पद्धतीने सुद्धा एकत्रित लढताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. जसं सुशांत तुम्ही म्हणालात की मुंबई आहे, नाशिक आहे, ज्या ठिकाणी मनसेची एक वेगळी ताकद आहे. यापूर्वी सुद्धा ती आपण सातत्याने पाहत आलोय. त्यामुळे त्या दृष्टीनं जर विचार केला तर महायुतीमध्ये मनसे सामील होणं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं फायद्याचं ठरेल असं म्हणायला हरकत नाही. ही सध्या दृश्य आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवतोय. फडणवीसांचा ताफा जेव्हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचला तेव्हाची ही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस आपल्याला हे गाडीमध्ये पाहायला मिळतात बसलेले पुढच्या बाजूला. त्यामुळे आता राज ठाकरे यांची भेट आज खुद्द फडणवीस घेत आहेत. कारण महापालिका हे एक मोठं टार्गेट भाजपसमोर आहे. महापालिका जिंकणं याच्यासाठी सुद्धा भाजपनं फार आधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे आणि मुंबईच्या दृष्टीनं विशेषतः विचार करायचा झाला, ठाकरेंना शह द्यायचा प्रयत्न जो भाजपचा आहे त्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर आजची फडणवीस आणि राज ठाकरे यांची होणारी भेट ही निश्चित महत्त्वाची म्हणावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेत. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याशी बोलणार आहोत. सुशांत, आणखी कुठले नेते भाजपचे इथे आलेले आहेत का? फडणवीसांसोबत आणखी कोणी आहे का? सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे स्वतःच आलेले आहेत. कारण देवेंद्र फडणवीसांची गाडी जी आहे ती थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आतमध्ये गेली. त्यामुळे अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण आहे कळू शकलेलं नाही. मात्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये आता खरं तर चर्चा सुरू झालेली आहे. चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे. 11 वाजता फडणवीसांचा शिवाजी पार्क येथे कार्यक्रम आहे. मात्र त्याआधी जवळपास 1.5 तास आधी म्हणजे 1 तास आधी ते शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंच्या घरी आलेले आहेत. त्यामुळे अर्थातच या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा जी आहे ती सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवते. मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, आता फडणवीस आलेले आहेत शिवतीर्थावर राजसाहेबांची भेट घ्यायला. काय नेमकं आपल्याला वाटतं, आगामी निवडणुकांसाठीची ही भेट आहे का? तुम्ही महायुतीत जाणार का? जेव्हा महाराष्ट्राचे 2 महत्वाचे नेते भेटतात तेव्हा अनेक विषयांवर चर्चा होते जी. आणि आता आम्ही तर तिकडे आता नाही आहोत कोणी, त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळात कळेल नक्की कशावर चर्चा झाली, काय झाली. आणि त्यांचे राजकारणापलीकडचेही संबंध आहेत. त्यामुळे कदाचित नॉर्मल भेट सुद्धा असेल. बर, नुकताच मेळावा पार पडला तुमचा, त्या दरम्यान सुद्धा अशा काही चर्चा झाल्या का? तुमचे सगळे नेते कार्यकर्ते यांच्यामध्ये अशा पद्धतीचं काही म्हणणं समोर येत आहे? नाही, असं काही नाही. कार्यकर्त्यांना प्रत्येक विषय मांडण्याची परवानगी असते जी. परंतु शेवटचा निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतात. या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगेन. बरं, जर मनसे महायुती अशा पद्धतीनं जर तुम्ही एकत्र येऊन लढलात तर मुंबईसारखं ठिकाणे, नाशिकसारखं ठिकाणे जिथे मनसेचा निश्चित महायुतीला फायदा होईल, पण महायुतीचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं आगामी विशेषतः निवडणुकांचा विचार केला तर? हे बघा, फायदा तोटा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेची कशी सेवा करता येईल असं आम्हाला राजसाहेबांनी शिकवून दिलेली आहे. शेवटी आजपर्यंत आमची भूमिका ही एकला चालोरीची आहे. परंतु सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो काय निर्णय घेतील त्याचा पालन महाराष्ट्र सैनिक 100% करत असतो. बर, अविनाशजी धन्यवाद. ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.